बघा अशा पद्धतीने वारंवार देशामधील सर्वोच्च पदावरती बसलेल्या नेत्यांचा अपमान करणं, वारंवार देवदेवतांचा अपमान करणं, अशा पद्धतीच्या अपमानास्पद वक्तव्य त्यांनी वारंवार केलेली आहेत. एकंदरीत त्यांनी पहिल्यांदा एक गाणं म्हटलं, आता परत जर का सरकारची खिल्ली उडवण्यासाठी जी घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्य कदाचित त्याला नसावं, आणि आता मला तर शंका आहे की त्याची मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी. कारण स्वतःला कायद्याच्या वर समजणं, स्वतःला शासनाच्या वर समजणं, माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं. मला वाटतं काल माननीय संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं दोघांचा DNA सेम आहे, मला वाटतं हा पुन्हा एकदा त्याचा पुरावा लक्षात येतोय. आणि म्हणून कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कारवाई ही केली जाईल. त्याला नोटीस सर्व केली गेलेली आहे, चौकशीकरता त्याला बोलावलेलं आहे. आणि जेव्हा तो हजर होईल, मला वाटतं काल त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की मी हजर होणार आहे आणि मी ह्या सगळ्या केसमध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे. त्यामुळे त्यांनी समोर यावं आणि त्याची जी काही बाजू आहे त्यांनी पोलिसांना सांगावी, कायद्यानुसार याच्यावरती कारवाई होईल.